गर्जा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत। नमस्कार, मी रेशम अंबादास भोर। गर्जा महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत। सुरुवातीला पाहूयात हेडलाईन्स। संसदेच्या हिवाळी अधिवेशनात सरकारची कसोटी, शिवसेनेच्या आश्वासनाचं पंकजा मुंडेंनी केलं स्वागत। मोबाईल बिल भरता मग वीज बिल का नाही, शेतकऱ्यांना खडसेचा बोचरा टोला। गँगस्टर अबू सालेम तुरुंगात लिहित आहे आत्मचरित्र, आत्मचरित्रात स्वतःची छबी मांडली रॉबिनहूड सारखी। पाहूया सविस्तर वृत्त। संसदेच्या हिवाळी अधिवेशनात सरकारची कसोटी सुरू झाली आहे। तसेच केंद्रासोबत काम करण्याचं शिवसेनेनं सरकारला आश्वासन दिलं आहे आणि शिवसेनेच्या या आश्वासनाचे आणि भारतीय जनता पार्टीला सपोर्ट करण्याचे संजय राऊत यांच्या वक्तव्याचं ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी स्वागत केलंय। दोनों सदनों में वो जारी रहेगा और सरकार का जो पूरा फंक्शनिंग है उसके साथ हम रहेंगे, क्योंकि हम यहाँ एनडीए के सरकार में है, हमारे मंत्री यहाँ के सरकार में है। लेकिन कुछ मुद्दे जो अचानक से आते हैं, जैसे महाराष्ट्र की बात है कि महाराष्ट्र में बहुत सी इलाकों में बहुत सीरियस ड्राउट है, अकाल है, वो मुद्दा उठेगा। कुछ जिलों में किसानों की आत्महत्या का मुद्दा है, वो उठेगा। जो भी स्टेट का इंटरेस्ट है, महाराष्ट्र स्टेट का इंटरेस्ट है, जो मुद्दे हैं वो सदन में उठेंगे और हमने सरकार को कहा है, सरकार ने भी रिस्पॉन्ड करना चाहिए। बाकी सरकार के साथ हम रहेंगे जो हमेशा की तरह रहे हैं। चांगलं त्यांचं ते स्टेटमेंट आहे, मी त्याचं स्वागत करते। भारतीय जनता पार्टीला सपोर्ट करण्याची त्यांची भूमिका, याचं मनापासून स्वागत। शेतकऱ्यांचं वीज बिल माफ करा अशी ओरड सत्ता येण्याआधी करणाऱ्या एकनाथ खडसे यांची भाषा सत्तेत आल्यावर मात्र बदलली आहे। मोबाईल फोनची बिलं भरायला पैसे आहेत, मग वीज बिल का भरता येत नाही असा बोचरा सवाल करत महसूल मंत्री खडसेंनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळलं आहे। ते अकोल्यातील पत्रकार परिषदेत बोलत होते। मोबाईलचं बिल 1000 रुपये येतं तेव्हा कनेक्शन तुटण्याच्या भीतीने ते भरतात, मग वीज बिल का भरत नाही याचा सवाल एकनाथ खडसेंनी शेतकऱ्यांना केला आहे। वीज बिलात फार तर फार सवलत देऊ, पण माफ करणार नाही असंही खडसेंनी म्हटलं आहे। त्यामुळे वीज बिल माफांसाठी विरोधी पक्षात असताना द्वेषाने भांडणाऱ्यांना आता मागण्यांचा विसर पडला का असा सवाल उपस्थित होत आहे। बरोबर आहे की पण त्याच्यासाठी पैसे असतात, म्हणजे तुम्ही इलेक्ट्रिक बिल तो उजेड देतो रात्री दिवसावर, त्याचं बिल भरायला पैसे मला काही एवढा पटत नाही। पण काही प्रमाणात पैसे भरा, तुम्हाला सवलत देऊ, व्याजावर सवलत देऊ, दंड माफ करू, परंतु पैसे भरायची सवय पण लागली पाहिजे। हे जर अटी असे लावल्या नाही तर कोणीच पैसे भरणार। राज्यात 1972 सालापेक्षाही गंभीर दुष्काळ असल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी म्हटलंय। शेतकऱ्यांच्या मदतीसाठी काँग्रेस आंदोलन करणार असून 8 डिसेंबरला विधान भवनावर मोर्चा काढणार असल्याची माहिती ठाकरे यांनी दिली आहे। कोरडवाहू शेतकऱ्यांना हेक्टरी 25,000 रुपयाची मागणी काँग्रेस करत आहेत। सत्ता बदलल्यानंतर प्रथमच माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी एका मंचावर आले होते। निमित्त होतं विदर्भ डेव्हलपमेंट काउन्सिलिंगच्या कार्यक्रमाचं। विकासाचं राजकारण या चर्चासत्रात विविध विषयांवर त्यांनी आपली मतं मांडली। जगातील इतर देशांप्रमाणे भारत देखील लोकशाहीच्या द्विपक्षीय प्रणालीकडे वाटचाल करत आहे। काँग्रेसने राज्यात आणि देशात जेवढा विकास केला तेवढा याआधी कधीच झाला नव्हता, पण तरुणांच्या दृष्टीने भ्रष्टाचाराचा मुद्दा महत्त्वाचा होता असे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले। आता तरुण पिढी सुज्ञ झाली आहे, त्यांना राजकारणपेक्षा विकास महत्त्वाचा वाटतो। काँग्रेसने विकास केला असेल पण तो जनतेला दिसलाच नाही। भ्रष्टाचार मूळ नष्ट करणे कठीण आहे, पण गरज लागल्यास भ्रष्टाचार विरुद्ध कायद्यात सुधारणा करू असे मत केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलंय। या प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांच्या 2014 ऑन इलेक्शन दॅट चेंज इंडिया या पुस्तकाचंही प्रकाशन करण्यात आलं। उन्होंने क्लियर की उसके बाद में जो गलत फहमी मीडिया में गलत इंटरप्रिटेशन आया, हम कोई पीछे हटे नहीं, एलबीटी हटने वाला है। अब वो कैसा हटेगा और क्या चर्चा करूँ, मैंने उनसे चर्चा की, पर मेरा कहना उचित नहीं होगा, वो मुख्यमंत्री जाहिर करेंगे। दूसरी बात इसके बारे में थोड़ा सा कहना चाहूंगा, मंत्रिपदाची शपथ घेतल्यापासून मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी पुन्हा एकदा वादात सापडल्या आहेत। इतकंच काय तर स्मृती इराणी आणि वाद हे जणू काही समीकरणच तयार झालं आहे। आता ज्योतिषांकडे भविष्यवाणी विचारल्यामुळे स्मृती इराणी पुन्हा चर्चेत आल्या आहेत। स्मृती इराणी राष्ट्रपती बनतील अशी भविष्यवाणी राजस्थानच्या भीलवाडा परिसरातील प्रसिद्ध ज्योतिष पंडित नथुलाल व्यास यांनी केली आहे। देशाच्या मुलांचे भविष्य घडवण्याची जबाबदारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्मृती इराणी यांच्या हातात सोपवली, तर स्मृती इराणी ह्या ज्योतिषासमोर हात पसरून स्वतःच्या भविष्याची काळजी करताना कॅमेऱ्यात कैद झाल्या। त्यामुळे इराणींना राजकारणात मोठं पद मिळेल असं भाकीत ज्योतिषी नथुलाल व्यास यांनी केलं होतं। त्याचप्रमाणे व्यास यांनी केलेल्या भाकितामुळे इराणींना केंद्रात
मनुष्यबळ विकास मंत्रालयाची जबाबदारी मिळाली होती। सूत्राच्या माहितीनुसार नुकत्याच झालेल्या भेटीत व्यास यांनी पाटीवर काही संदेश लिहून त्याच आगामी काळातील भविष्य वर्तवण्याचं समजतंय। स्मृती इराणी तब्बल 4 तास ज्योतिषांच्या घरी ठाण मांडून बसल्या होत्या। त्यामुळे देशातील विद्यार्थ्यांचं भविष्य सुधारण्याची जबाबदारी असलेल्या इराणी यांनी स्वतःच एका ज्योतिषासमोर हात पसरल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। आक्रमण करके और विशेषतः व्यक्तिगत आरोप और छीटाकशी करके अगर आपके टीआरपी में वृद्धि होती है और आपका आर्थिक विकास होता है तो मैं अपने आप को भाग्यशाली समझती हूं कि मेरे माध्यम से लक्ष्मी का आशीर्वाद आपके चैनल तक पहुंचता है। मैं अपने व्यक्तिगत जीवन में क्या करती हूं वो आपके चैनल की मुझे नहीं लगता रिस्पॉन्सिबिलिटीज के अंतर्गत आता है। मैं किस धर्म में विश्वास करती हूँ, मैं किसकी आराधना करती हूँ, मैं अपने परिवार के साथ कहाँ जाती हूँ, किससे मिलती हूँ, उसका जब तक मेरे राजनीतिक संबंध नहीं है तो मैं आपसे आग्रह करूंगी कि आप बढ़ाइए टीआरपी, मुझे कोई आपत्ति नहीं है। तुरुंगात असलेला गँगस्टर अबू सालेम सध्या आत्मचरित्र लिहित आहे। इयत्ता 4थी नंतर शिक्षण सोडून दिलेल्या सालेमला हत्येच्या आरोपात शिक्षा भोगणारे 2 नौदल अधिकारी मदत करत आहेत। जिरामे मॅथुर व मनीष ठाकूर अशी त्यांची नावे आहेत। सालेम व लष्कराच्या या 2 अधिकाऱ्यांची मैत्री आथर रोड तुरुंगात झाली होती। सालेमने आपल्या आत्मचरित्रात स्वतःची छबी रॉबिनहूड सारखी केल्याचे संबंधित सूत्रांनी सांगितले। निर्माते रियाज सिद्दीकी यांनी पाकिस्तानी कलाकार अनिता यूबशी गैरवर्तन केल्यावर तो त्यांच्यावर चौताळत होता। चरित्रात मोनिका बेदीशी संपर्क व पोर्तुगालमध्ये जाण्याची कथा सांगण्यात आली आहे। पुस्तकात 11 प्रकरणे असून त्यावर चित्रपट बनवा व त्यात सलमान खानने मुख्य भूमिका करावी अशी त्याची इच्छा आहे। सालेमवर 8 खटले सुरू आहेत। यामध्ये 3 बनावट पासपोर्ट, 2 हत्या आणि 1 खंडणीशी संबंधित आहेत। प्रत्येक शिवसैनिकांच्या भावना वेगळ्या असतात, परंतु अरविंद भोसले यांची शिवसेनेप्रतीची भावना जगावेगळीच म्हणावी लागेल। तब्बल 9 वर्ष चपलांशिवाय राहिलेल्या अरविंद भोसले या निष्ठावंत शिवसैनिकाला रविवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या हस्ते सोन्याच्या चपला भेट म्हणून देण्यात आल्या। सोन्याच्या चपला भेट तर त्यांना देण्यात आल्या, परंतु एक सच्चा शिवसैनिक कसा असतो त्याचा प्रत्यय पुन्हा एकदा भोसले यांनी करून दाखवला आहे। या 5.5 तोळ्याच्या आणि 1.25 लाख रुपये किमतीच्या चपला स्वतः स्वीकारताना शिवसेनेचा प्रचार करताना 2005 साली आपले प्राण गमावलेल्या सिंधुदुर्गातल्या रमेश गोवेकर या शिवसैनिकाच्या कुटुंबियांना या चपला भोसल्यांनी अर्पण केल्या। रविवारी संध्याकाळी सिंधुदुर्ग जिल्ह्यात अरोदा गावातील बाजारपेठेत झालेल्या एका छोटेखानी समारंभात वरळीचे विभाग प्रमुख आणि सध्या शिवसेनेच्या प्रवक्तेपदी नियुक्त झालेल्या अरविंद भोसल्यांना सोन्याच्या चपला देण्यात आल्या। महाराष्ट्रातील आराध्य देवतांपैकी म्हसवडचे सिद्धनाथ देवस्थान हे महाराष्ट्र, आंध्र, कर्नाटक राज्यातील भक्तांचे कुलदैवत म्हणून पिढ्यानपिढ्या देवाची महती वाढवत आहे। सोशल मीडियाच्या जगामध्ये यात्रा जत्रांचे महत्त्व कमी होत आहे असे वाटत असले तरी मान तालुक्यातील म्हसवड गावाच्या रथोत्सवामध्ये पंचकोशातील लोकांचा वेगळा जोश पाहावयास मिळतो। परिसरातील लाखो भक्तगण मिळेल त्या वाहनाने प्रवास करून रथोत्सवाच्या आदल्या दिवशी मानगंगेच्या पात्रात थंडीची पर्वा न करता मुक्काम करतात व दुसऱ्या दिवशी भल्या पहाटेपासून स्नान करून सिद्धनाथाच्या दर्शनासाठी रांगा लावतात। दर्शन होईपर्यंत नाथांचा रथ नगर प्रदक्षिणासाठी निघतो। अशावेळी प्रत्येक भक्तगण रथाची दोरी ओढून रथ प्रदक्षिणेचा खारीचा वाटा उचलतो। रथावर गुलाल खोबऱ्याची उधळण करत रथ गावात प्रदक्षिणा करून मंदिराच्या मुक्कामास येतो। या आधुनिक युगामध्ये म्हसवडची सिद्धनाथाची यात्रा तितक्याच जोमात व उत्साहात भरते व आजही सिद्धनाथावरील श्रद्धा कमी झालेली नाही याची प्रचिती येते। भलेही सध्या यात्रेचा लूक बदलला असला तरी भक्तांची सिद्धनाथावरील भक्ती कायम आहे। सिद्धनाथाची यात्रा म्हणजे महाराष्ट्रातली फार मोठी यात्रा आहे आणि या यात्रेसारखी यात्रा जगात कुठेही दुसरी नाही। कारण का मानगंगेच्या तीरावरती, मानगंगेच्या नदी किनारी एवढी मोठी यात्रा भरते की आंध्र, कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात सर्व राज्यातील सर्व लांब लांबचे भक्तगण येतात आणि यात्रा सोहळा मोठा फार उत्साहाने पार पाडतात। तसेच आम्ही आमचे सर्व कुटुंबीय गेल्या 50 वर्षापासून मी कंटिन्यू 48 वर्षाला मी एकही वारी यात्रा न चुकवता 48 वर्षापासून मी कंटिन्यू या यात्रेला येतोय। 48 वर्षामध्ये माझी एकही यात्रा चुकली नाही। श्रीहरी कृपे करून असंच माझं आयुष्य आणि या बाकीच्या लोकांनाही उदंड आयुष्य लाभो ही श्रीचरणी प्रार्थना करून आज सिद्धनाथ माता जोगेश्वरी यांच्या रथोत्सवानिमित्त सर्व महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्र प्रदेशातील सर्व भाविक उपस्थित राहिले। त्याबद्दल सर्व भाविकांचे मी दुबल मालकरी कराड सदाशिवगड यांच्या वतीने सर्वांचे हार्दिक स्वागत करतो व सर्व भाविकांना शुभेच्छा देतो। सर्व भाविक
रथोत्सवाची यात्रा सुरळीतपणे पार पडतील असा मी विश्वास व्यक्त करतो. बार्सिलोनाचा स्टार स्ट्रायकर लायनेल मेसीने नवा इतिहास घडवला आहे. मेसी स्पॅनिशला लीगमध्ये सर्वाधिक गोल करणारा फुटबॉलर बनला आहे. मेसीने सीरिया विरुद्ध सामन्यात हॅट्रिक साजरी केली आणि हा विक्रम रचला. मेसीच्या नावावर आता ला लीगमध्ये 253 गोल जमा झाले आहेत. याआधी 1955 मध्ये ॲथलेटिको बिल्बाओच्या तेल्मो झारा यांच्या नावावर स्पॅनिश ला लीगमध्ये सर्वाधिक 251 गोल जमा झाले होते. त्यानंतर 60 वर्षांनी मेसीने झारा यांचा विक्रम मोडीत काढला. विक्रम केल्यानंतर मेसीने त्यांच्या फेसबुक पेजवर लिहिले आहे की महान फुटबॉलर तेल्मो यांचा विक्रम मी मोडू शकेल असं मला वाटत नव्हतं, पण हे चाहत्यांच्या प्रेमामुळे शक्य झालं आहे. त्यासाठी सर्वांचे आभार. बुलेटिनमध्ये वेळ झाली येथेच थांबण्याची. तुम्ही पाहत राहा गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत. गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत.